गुड मॉर्निंग, नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. सर्व युट्यूब चॅनल फॉलो करायचे सर्व विद्यार्थी, जे विद्यार्थी प्रत्यक्ष माझ्या टीचिंग मध्ये असतात ते आणि जे विद्यार्थी नसतात ते सुद्धा सर्वांसाठीच. सकाळची वेळ आहे, मॉर्निंगची वेळ आहे, नक्की सकाळी 5 वाजता क्लास आहे. तेव्हा ही कन्सेप्ट एक करतोय आपण बायोलॉजी रिलेटेड. algae. देर आर 3 टाइप्स ऑफ algae. algae एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे बायोलॉजी मध्ये. जर विचार केला तर algae इम्पॉर्टंट टॉपिक आहे. देर आर 3 टाइप्स algae आहे. ग्रीन algae, ब्राउन algae, रेड algae. ग्रीन algae, ब्राउन algae, रेड algae. मेन टाइप्स तुम्हाला माहिती आहे. ग्रीन algae, ब्राउन algae, रेड algae. तर ग्रीन algae मध्ये हे जे बेस केलर कॅरेक्टर्स तर डिपेंडिंग ऑन बेस ऑन कशावरती तर त्या पिगमेंट वरती. ग्रीन algae has A and B type chlorophyll present, that is called carotenoids. Number 2, brown algae A and C type pigments, that is called fucoxanthin. And number 3, red algae, they has it has A and D type pigments. म्हणजे क्लोरोफिल तुम्हाला 3 टाइपचे मिळू शकतं पिगमेंट्स. ग्रीन algae मध्ये कुठलं A and B, ब्राउन algae मध्ये कुठलं A and C, and रेड algae मध्ये कुठलं A and D. आता त्या पिगमेंटचे नाव सुद्धा येतं. कॅरोटिनॉइड्स तुमचं सांगितलं ग्रीन मध्ये, फिकोझॅन्थिन आणि फायकोइरिथ्रिन कशा तुमच्या रेड algae मध्ये. A and D नावाचं जे पिगमेंट आहे प्रेझेंट इन रेड algae, दॅट इज कॉल्ड फायकोझॅन्थिन या फायकोइरिथ्रिन टाइपचं. ओके. मग बरेच कलर जे आपल्या याच्यामध्ये असतात, रंग जे असतात त्याला आपण पिगमेंट्स म्हणतो. टोमॅटो लाल आहे, त्याचा कलर लाल आहे, तर ते लायकोपिन मुळे आहे. ओके. तर ते पिगमेंट आहे. मग algae मध्ये जे बेस केला ते पिगमेंट डिपेंड केला. देर आर 3 टाइप्स ऑफ algae, ग्रीन, ब्राउन, रेड. ओके बेटा, लक्षात ठेवायचं. स्टडी ऑफ algae, फायकोलॉजी. algae स्टडी मध्ये फायकोलॉजी. ऑब्वियसली ग्रीन algae where is found fresh water, brown algae may be salty water and ocean water. नंबर 3, रेड algae, ऑब्वियसली इन ओशियन. म्हणजे समुद्रामध्ये असणारी कोणती algae आहे तर रेड algae, ब्राउन algae. आणि फ्रेश वॉटर मध्ये तुम्हाला रेड आणि ब्राउन मिळणार नाही, ग्रीन algae मिळेल. ओके. algae इज अ इम्पॉर्टंट पार्ट. पूर्ण अर्थवर जेवढ्या प्रकारची algae आहे, खास करून जेवढे प्लांट्स आहेत त्या प्लांटच्या 50% algaeचं प्रमाण आहे. आणि त्यामुळं algae मुळे काय होतं, एक तर इकॉनॉमिकल बेनिफिट आहे, इकोसिस्टमला बॅलन्स करतं कारण CO2 ऍब्झॉर्ब करते. तर ऍटमॉस्फिअर मधलं जे पोल्युटंट कंटेन आहे CO2 जे एक्झिस्ट करते ते algae काय करते, ऍब्झॉर्ब करते. कारण फोटोसिंथेसिस प्रोसेस ऑकर इन algae. algae इज अ ऑटोट्रॉपिक. ओके. काल मी तुम्हाला शिकवलं ना क्रिप्टोगॅमस, फॅनोलॉगॅमस. तर क्रिप्टोगॅमस मध्ये काय येतं, algae येतो. ओके. थॅलोफायटामध्ये कारण मोरिंग ग्रोइंग वॉटर. तर algae बद्दल आणखी एक माहिती अकॉर्डिंग टू एक्झाम. algae स्टडी ऑफ algae, फायकोलॉजी. How many types of algae? There are 3 types. First types, green algae, brown algae, red algae. Based on pigment. Green algae मध्ये pigment कोणता आहे? A and B. Their second name, carotenoids pigment. Brown algae, fucoxanthin. Okay. Stop with those. Okay. तर रेड algae. रेड algae मध्ये फायकोइरिथ्रिन हे महत्वाचं पिगमेंट आहे. पण एवढे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याचे इकॉनॉमिक इम्पॅक्ट, इकॉनॉमिक्स बेनिफिट्स, इकॉनॉमिक्स फायदे हे आपल्याला इन फ्युचर मध्ये मी नक्की सांगेन. ओके. त्यामध्ये नक्कीच थोडं सांगतो की आपल्या ऍटमॉस्फिअर मधलं जे ऑक्सिजन आहे ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करतं तर नक्कीच CO2 कार्बन डायऑक्साईड algae करते. algae 50% आहे पूर्ण प्लांटच्या. ओके. हे लक्षात ठेवायचं. धन्यवाद. हे algae या कंटेंट खूप महत्वाचं आहे. एक वेगळ्या अंगाने बघा, याच्यानंतर डीप मध्ये आपण नंतर बघू. धन्यवाद.